प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीला आपण कोणत्याही एका व्याकरणात बांधू शकत नाही. चला बघूया प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा पुढील प्रहसनातून, ज्या दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. या अवंतिकाची या. अवघ्या तिसऱ्या घडीलाच आज थांब्यावर पोहोचलो नाही. आज तागायत घरापासून थांब्यापर्यंत इतक्या पटकन कधीच आलो नव्हतो. हो रे विभाकर, अंमळ इथे बसूया का? नाही म्हणजे प्रवासात नंतर दगदग होणे आहेच, तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेईन म्हणते. अगदी अगदी. बरं मला सांग, हा थांबा ठाणे शहराजवळ जाणाऱ्या जनिकेचाच आहे ना? नाही गर्दी नाहीये ना, नाहीतर उगाच इथे तिष्ठत बसावं लागेल उन्हात. अवंतिकाजी बैसा तुम्ही, बैसून. मला वाटतं त्यांनी प्रस्थानाची घटिका बदलली असावी. आपण योग्य वेळेतच गंतव्यस्थानी पोहोचू, काळजी करू नका. आपण रडू नका, रडू नका. थांब तुझ्या काय झालं ताई? दादा पादा ही बोलण्याची पद्धत नव्हे. हे बघा, या ठिकाणी आमच्या गावाकडे असंच बोलते, त्या ठिकाणी आम्हाला सांगू नका तुम्ही. अवंतिकाजी तुझ्या आईला रडती कशाला ग? वाजू 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 ना. कसं करमत नाही ग. लावणी म्हणलीस, लावणी म्हणली, लावणी म्हणलीस की नाही? लावणी म्हणलीस की नाही? खरं सांग, लावणी म्हण कशाच नावानं रडतीय? कशाच नावानं भोगा पसरलाय? सकाळ धरणं किरकिर. मला कळतंय अवंतिकाजी, मला कळतंय. आपण स्त्री मुक्तीसाठी इतकी व्याख्यानं करतो, पण आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. दुर्दैवाने खरंय. पहा पहा काय चाललंय पहा. आजही समाजातल्या अनेक स्तरांवर, अनेक विभागात निश्चितम ठिकाणी जर कोणी असेल तर ती स्त्रीच आहे. खरं तर मला ही पुरुषी मानसिकताच पटत नाही. हे जे पुरुष असतात हे मला द्विस्तरीय आणि दुटप्पी वाटत राहतात नेहमी. काय काय मानसिकता आहे ही? कधी कधी मला वाटतं स्त्री मुक्तीवर व्याख्यान देणारे हे पुरुष सुद्धा आपल्या घरात आपल्या स्त्रियांशी अंमळ विपरीतच वागत असतात. हे पुरुष असे समोर आले ना की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. हो हो अवंतिकाजी, माझ्या सुद्धा. सांडग कुठे आहे ती? सांडग कुठे आहे ती? रडू नका. महोदय महोदय, बुक्का हाणल्या का करीन हिकडून हाणीन. महोदय, हिंसा बरी नव्हे. ए दादा पादा चल तिकडे. शब्द सांभाळून वापरा. काय मध्ये टेमने हे पहा, टेमणे असं त्यांचं नाव नसून विभाकर, श्रीयुत विभाकर असे नाव आहे यांचे. तुम्ही कोण, मिसेस विभाकर का? नाही, त्या मिसेस विभाकर नाहीयेत, पण मी त्यांचा नवरा आहे. तुम्ही तेच म्हणलं की. नाही, लक्षात घ्या, मिसेस विभाकर ही त्यांची ओळख नसूच शकते, ती नाहीच आहे. लक्षात घ्या, ओळख ही सावलीखाली झाकोळलेली नसून ती स्वयंभू असावी असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळे त्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे लक्षात घ्या. दिवाळीला काय उठणं लावता लावता खाल्लं होतं काय जरा? कुठली भाषा बोलताय? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? कुठली भाषा बोलताय? काय कळण झालंय? हे पहा, प्रमाण मराठीतच बोलत आहोत आम्ही. अरे पण तुमचा संबंध काय? आमच्या मध्ये कशाला बोलताय? एक क्षण. मला सांगा, या तुमच्या सहचारिणी आहेत ना? नाही, बायको आहे माझी. हो, म्हणजे सहचारिणी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी कसं वागताय? कसं म्हणजे? मी कसं वागेन? माझी बायको आहे, तुम्हाला काय करायची? मुळात तुम्हाला कळत नाहीये, तुमची वागण्याची पद्धत चुकीची आहे. माझी कशी बसू? तुम्हाला काय करायची? काय करायचं म्हणजे? अहो इथं माझं सांडगं का होणार? तुमचं काय म्हणजे? मुद्दा सांडग्याचा आहे का इथे? एक क्षण. या तुमच्या नाही, हिंसा करायची नाही, नाही तर मी पोलिसात तक्रार करेन. इथल्या वरिष्ठ निरीक्षकापर्यंत ओळखी आहेत माझ्या. काय माझा पती परमेश्वर आहे, कशाला पोलीस बिलीस? ताई, हे दास्य आहे, लक्षात घ्या. हे बघा काय, तुम्ही आधी त्यांच्याशी नीट वागा. नीटच सांगतोय. त्या तुमच्या अर्धांगिनी आहेत ना? नाही, बायको आहे. अर्धांगिनी म्हणजे बायकोच. मग ससाचारिणी काहीतरी म्हणलं. ससाचारिणी कसा असेल? मग म्हणलं की सहचारिणी, अर्धांगिनी, धर्मपत्नी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी नीट वागा. बघा जरा त्यांच्याकडे किती भेदरल्यात त्या. का ओरडताय तुम्ही त्यांना? ही बी हजारली. हो,
नाटकी आहे नाटकी. हिच्याकडे बघण्यावर जाऊ नका, मेलो ड्रामा करतीये ही, कळलं का? एक नंबरची डेली सोबत हिरोईन आहे. तिकडून शिकून आली असलं सगळं. तुम्हाला सांगतो, चॅनल आहे की नाही, त्यांनी स्पेशल मीटिंग घेतली, अवघ्या 8 दिवसाच्या नोटीसीवर बंद पडली यायला. ही किती दिवस सहन काढली. 2 वर्ष ही सहन केलं त्यांनी. म्हणली बंद नाही पाहिजे, इकडे घेऊन आलोय मग. पण तुम्ही का त्यांच्याशी असं अरेरावीने बोलताय? अहो काय झालंय, सांडग माझ्या आईनं सांडग माहिती का? सांडग असते ती, सांडग दिलं होतं आईनं. आई म्हणली माझी आठवण आली की एक सांडगा खा. 365 दिवसाचं गोट्या मोजले का 365 सांडग मोजला आईनं. पिशवी भरून दिली होती. माकडीनं सांडग्याची पिशवी हरवली. ओक साहेब बोला. तुम्ही लगा तिकडे शूटिंग आणताय, तिकडे आमच्या बायका येड्या होत्या त्या. हा काय म्हणली परत म्हण. एक क्षण. घालीन बुक्का. हे असं घालीन बुक्का. काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? पत्नी आहेत ना त्या तुमच्या? अहो हो, पण सांडग्याची पिशवी घालवली नाही ना. पण त्याने एवढं झालंय काय? कुठे आहे ती सांडग्याची पिशवी? सांडग्याची पिशवी कुठे? अहो ते ऊसाचा रसवाळाचा गाडा होता ना, त्याच्या चिपाडाची पिशवी ना आमची पिशवी सारखीच होती. मला कळलंच नाही का, मी आमची ठेवली त्याची उचलून आणली ती. अगं पण मला एक दिवस रस नसती पिलीस तर का मिली असतीच होय का? आईला त्यानं आता सांडगा खोळून मध्ये टाकलं तर सांडग्याचा रस बाहेर येईल. तुझा बाप पिणार आहे घेऊन सांडग्याचा रस. आता मी काय करू? माझं तेवढ्याशाने पोट नाही भरत. मला लय ताण लागलेली, उन्हाचा लय त्रास होत होता. म्हणून काय 12 गल्लास पिशील होय? हा किती? ती बी फुल्लस आहे ही. एवढा गल्लास असतो, पंजाबी लोकांना बी मागं टाकल. एवढा 12 गल्लास पिली बाय. कळलं का? अरे काय बाय आहेस का काय उंट आहेस? एवढं पित का कोण? धंद्याला लावशील बघा मला. नाही बुक्काच टाकीन रडलीस तर बघ. एक क्षण. हे तुमची पत्नी आहे ना ती? मग? पत्नीचं खाणं काढणं बरं नव्हे. खाणं नाही पिणं काढलंय मी. अरे खाण्यावाजून आलोच नाही. ही बाई लय तुम्हाला सांगतो सगळं 12चं लागतं हिला. म्हणजे अंडी 12, लेग पीस खाणार 12, भाकऱ्या खाणार 12, कुस करून खाती. इतकं खातात या? तालमीतली आहे. अच्छा, नाटकात भाग घेता? नाही तसलं नाही, कुस्ती आखाड्यातली आहे. माती घेतली की नाही एकदा अंगाव 2 माणसं संगच पिरगाळती. लई अडागडी आहे. कळतंय. अंमळ शरीर यष्टी सुदृढच दिसते जरा त्यांची. विभाकर. दंड सुद्धा माझ्यापेक्षा काकणभर जास्तच आहेत. पहिलवान आहे पहिलवान. सुट्टीच नसती तावडीत गावल्यावर. तसं म्हणजे मी सुद्धा पहिलवानच आहे. हो. पण खरं सांगू का, तुम्ही पैलवान वाटत नाही. दिसण्यावर जाऊ नका, चोरबवाडी आहे. एकदा लंगोट लंगोटात घालून बघा. आलो का नाही आखाड्यात बघतच बसाल. नाही, मला नाही बघायचं. बघा एकदा मजा येते. मजा येणार असेल तर मी बघेन. काय बोलतोय? अवंतिकाची नात्यात बंधनं नको. बरोबर आहे, नात्यात बंधन. जाऊ द्या. सांडग घालवलं तू माझं होय ग. ही तुम्हाला सांगतो, ही लग्न झालं नाही तवा हिला म्हणलं ए कुस्ती बंद करायची, कुस्ती बंद करून टाकायची. हा? गावात भेटत यावं सगळी. अरे लग्न झालं म्हणून तिने तिची प्रतिभा सोडून द्यावी का? घाबरले असतील ते, बेदरले असतील ते सुद्धा. काय पुरुषांच्या आधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रात आपली धर्मपत्नी शड्डू ठोकून उभी आहे याची लाज वाटली असेल त्यांना. लय पाठांतर करून आलाय तुम्ही. नाही मला कल्पना आहे. हे असले पुरुष आहेत ना, आपल्या बायकांना असे कोशात ठेवतात. बरोबर ना? हे करायचं नाही, असं वागायचं नाही, इथे जायचं नाही, असे कपडे परिधान करायचे नाहीत. काट्या कुंपण्याने बांधून टाकता तुम्ही स्त्रियांना मूषक मुखी. नाही यांनी नाही काटे कुंप्यात मला गुंडाळलं कुठं. नाही तर राव, तुम्ही येऊन बघा, धबधबा आहे गावात, सगळी डुकरं भेटते ती. बाई डुकराच्या मागे लागती. त्या दिवशी 2 डुकरं धरली, अशी गर 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 आपटली. डुकर दगड डुकराच्या मागे लागती. अहो लय धबधबा हिचा गावात. तर वाटेल ते बोलताय. यांना पाहून वराह सुद्धा पलायन करतात. नाही वरा नाही, डुकराव. डुकरांनाच वराह सुद्धा म्हणतात. मुळात तुम्ही त्यांना अद्वा बोलू नका. पहा जरा त्यांच्याकडे थरथरतायत त्या. पण
डेली सोप नाटक आहे ती सगळी. तुम्ही दिसण्यावर जाऊ नका, कळलं का? ए तुझं काय ग? रडू नको. नाही रडत. बघतीस कुठं? कुठं? खाली बघ. हे बघा. एवढं बघशील का? बाहेर बघ का? एवढं करू नकोस ग, पहिला दिवस आहे मुंबईमध्ये आपला. एवढं नाही करायचं. एक क्षण, मुली तुझा प्रथमच दिवस आहे आता मुंबईतला? माहित आहे, हा पहिलाच दिवस आहे माझा इकडं. मला मुंबईला बघायची होती पण हे आणतच नव्हतं. बस बस, लय अनोळखी माणसांची लय बोलायचं नाही. झालं एवढं झालं. झालं चला. हीच ती पद्धत, यालाच म्हणतात पारतंत्र्य. हा, स्त्रीने असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही, ह्याच्याकडे बघायचं नाही, असे कपडे परिधान करायचे नाहीत. अशा स्त्रियांना तुम्ही कुंपणात बांधून ठेवता? नाहीतर काय, तिची देखील काही स्वप्न असतील, तिने ती स्वप्न पूर्ण करायला नको. ताई, काय स्वप्न आहेत तुमची? मला अमिताभ बच्चन सोबत ऍक्टिंग करायची या. अमिताभ बच्चनला करायची का तुझ्यासोबत? काय गेली? काय स्वप्न घेऊन आली आज अमिताभ बच्चन वर ऍक्टिंग करायची? तुला काय कळतं का? ग बस, ही असली स्वप्न आहे तिची. असू शकतात, स्वप्न असू शकतात. आणि कुणीतरी म्हटलेलंच आहे, वरम अपयशो न तू लघु ध्येयम. वा वंतिकाजी. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. पहिलं नाही पण दुसरं बरोबर आहे ताई तुमचं. कळलं? तुला मराठीतलं कळलं आणि इंग्लिशचं कळलं होय ग? नाही हो, तसं दोन्ही बी नाही कळलं, पण दुसरं कानाला ऐकायला बरं वाटलं मला. कळलं ना? माझं बघितलं का? असं म्हणणं- येडा पांड्या आहे ह्यो. वाटते असं घालून पाडून. कळतं का तुला? करते वाटेल ते बोलू नका. दोंड्या आहेस काय जरा? तू दोंड्यात आहेस तू. एक क्षण थांबा जरा. काय चाललंय हे? मगापासून काही म्हणताय त्यांना? काय विडा पांड्या, काय धोंड्या, हे नाव असतं का धोंड्या? दोंड्याच नाव आहे? अरे, असं कसं? काहीतरी आईने छान नाव ठेवलं असेल ना. नाही म्हणजे मी दोंड्या म्हणतो, तसं नाव तिचं प्राजक्ता आहे. प्राजक्ता. वा, कमाल, लाजवाब नाव, प्राजक्ता. सुंदर. हो हो, नाही, नाव सुंदरच आहे प्राजक्ता, पण आज तुम्ही विभाकर आणि मी अवंतिका आहे हे विसरू नये. नाही नाही, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की कोणीतरी म्हटलेलं आहे, प्राजक्ताची फुले जणू देवाजीची डुले. इतकं सुंदर नाव असताना तुम्ही त्यांना धोंडा म्हणता? दगड आहेत त्या? नाही, माती आहे. अरे, स्वप्नच बघा की काय. कशाला मुंबईला आलोय का आपण? मला लोकलची ट्रेन बघायची होती. बघा काय स्वप्न आहे ती. नाही, स्वप्न नसू शकतं. तुम्ही का त्यांची स्वप्न मारण्याचा प्रयत्न करताय? का त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करताय? तसं नाही. तसं नाही, मग कसं आहे? अरे नरासारखा नर आहेस ना रे तू. हा, हातीपायी धड आहेस ना, आणि कसं वागतोस बायकोशी? तिला घालून पाडून बोलतोस, तिची उपेक्षा करतोस. यांनी नाही केली काय उपेक्षा पुपेक्षा? केलेली मला- आहे. नाही. तुमच्याशी अधवा तद्वा बोललेले आहेत ते, तुमची प्रतारणा केलेली आहे त्यांनी. तसलं नाही काय करत मी. बायको आहे माय, फक्त काय जरा धाकात ठेवायला लागते आणि येड्यागत करते मग ती. अरे पुरुष म्हणवतोस ना तू स्वतःला? हा, हाच तुझा पुरुषार्थ? अरे दाढी वाढवली आणि मिशीला असा पीळ दिला म्हणजे पुरुषार्थ सिद्ध होत नसतो. पण मला आवडते यांची दाढी मिशी. ताई, तू फसतीयेस. हे दास्य आहे ताई. हे जे असे पुरुष जे खोटा पुरुषार्थ मिरवतात आणि त्या पुरुषार्थाचा गैरफायदा घेतात, त्यांच्या भर चौकात दाढी मिशा बाजारल्या पाहिजेत. त्यांना मिशीचित केलं पाहिजे. भुसनाळ्या, ए भुस तूच पांड्या. भुसनाळ्या. अरे शांत शांत शांत. तुम्ही काय रे रत्ताळ्या? अय, पांड्या. तू माझ्या पुरेच्या मिशा काढणार? हे पहा मुली, तुमच्या जोर आहे. तू मिशा काढणार त्यांची? नाही. स्वतः तर खोटी लावतात, त्यांच्या मिशा काढणार. हाडाची काड आणि कमरेचं तुंतुन झालेल्या. प्रादेशिक भाषेचा वापर. नाही, प्रादेशिक भाषेचा वापर नाही, शिव्या. शिव्याच देती तुला. जोर आहे. तुझ्या मर्याईचा गाडा उचलला. तुम्ही म्हणला म्हणून सोडलं बर का.
विभाकर अवंतिकाजी विभाकर अवंतिकाजी, एक गोष्ट लक्षात आलेली आहे, आपण आयुष्यभर स्त्री मुक्तीसाठी झगडलो, पुरुष मुक्तीसाठी कधीतरी जगलो. कुठं पाहतास कुत्रे? तसलं नाही चालत. अरे काय चाललेलं का? पळवून लावलीस की त्यासनी? असं असतं दो कुठं माझा पांड्या. कसं घेतो आणि सांडग्याचं काय नाही म्हणू. मी घेते की तुम्ही नका अगं नाही ग, मी घेतो, नको टेन्शन घेऊ. अगं तसं काय नाही घेत तुम्ही बॅगा. आणि सांडग्याचं काय लय मनावर घ्यायचं नाही. सांडगा नाही. वा 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 वा, एकदम रॉ खतरनाक येडा पांड्या परफॉर्मन्स. मजा आली, खूप मजा आली. वा वा. बघूया हास्यरसिक कशी कॉम्प्लिमेंट देत आहेत प्रसाददा. खतरनाक, जबरदस्त. पृथ्वीक, इतकं शुद्ध नितळ मराठी बोलणारा या मंचावरचा तू एकमेव कलाकार आहेस. थँक्यू सर. म्हणजे मराठी सगळेच चांगलं बोलतात, पण शुद्ध पवित्र मराठी तुझ्या तोंडून ऐकताना फारच म्हणजे असं मन भरून येतं. क्या बात आहे, वा 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 वा. रसिका, फार मस्त. त्याच्यात तोडीस तोड बोललीस तू आणि त्या गोडव्यानी बोललीस आणि तू दिसतेसही फार गोड आज. फार मजा आली तुम्हाला दोघांना ऐकताना. थँक्यू सर. आणि हे दोघं इतकं रंजक आणि काय म्हणूया इतकं अवघड मराठी समोर सादर करत असताना सावत्या तुझी एंट्री म्हणजे सगळं असं गुलाबजाम, जिलबी, अंगूर रबडी, मैसूर पाक असं सगळं गोड 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 समोर चालू असताना असं झणझणीत ठेच्याचं एक बोट असं चाकवून तशी तुझी एंट्री होती मित्रा. आहा, क्या बात. खरं तर येडा पांड्या तू आहेस खरं सांगायचं. अफलातून फार मजा आली. प्राजक्ता, तुझं फार मनपूर्वक स्वागत या मंचावर. म्हणजे दर्शनी तू जरी पृथ्वीकला खांद्यावर घेतलं असलंस तरी प्रत्यक्षात तू अख्खं स्किट खांद्यावर घेतलंस. तुझा वावर फार अप्रतिम आहे. तू फार प्रेक्षणीय आहेस आणि तू फार श्रवणीय सुद्धा आहेस. म्हणजे तुझा आवाज फार गोड आहे आणि तू ज्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरलास नवऱ्याशी बोलताना आणि नंतर शेवटी पृथ्वीशी बोलताना, ला जवाब. तू नाटक कर, तू रंगमंचावरती फार धुमाकूळ घालशील. तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू वारंवार या मंचावर आलीस तरी आम्हाला खूप आवडेल. सई, कल्लास परफॉर्मन्स होता. तुमची सुमधुर आणि शुद्ध भाषा ऐकून आमची कर्णपटल तृप्त झाली. खूप मजा आली आणि मला असं वाटतं ही कॉन्सेप्ट, संकल्पना ब्रिलियंट होती. सचिन गोस्वामींची होती आणि हे डोक्यात येणं की एक ही भाषा आणि एक ही भाषा आणि त्यातून होणारा विनोद हे त्यांनाच सुचू शकतं असं मला वाटतं. प्राजक्ता, तू एक वेगळा फ्लेवर या मंचावर घेऊन आलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आम्हाला खूप मजा आली. खूप ऑनेस्ट, खूप नॅचरल आणि धमाकेदार परफॉर्मन्स होता. थँक्यू.